बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे। काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता। यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या, तर विधानसभेत काका विरुद्ध पुतण्या असा सामना पाहायला मिळणार आहे। बारामती बॅटलसाठी पवार कुटुंबात लढाईचं बिगुल वाजलंय। विधानसभेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय। यंदा अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्यामुळे त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरलाय, तर त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी साधेपणाने अर्ज दाखल केला। यावेळी स्वतः शरद पवार उपस्थित होते। हर एक को खड़ा रहने का अधिकार रहता है। हम जब भी मेरे खिलाफ जो भी कैंडिडेट आया वो कैंडिडेट स्ट्रांग है ऐसा समझकर ही मेरे कार्यकर्ताओं ने, मैंने खुद, मेरे परिवार ने, सबने उसका प्रचार किया है। इस दफा भी बारामतीकर बहुत अच्छे वोटों से मुझे जिताएंगे ऐसा मुझे भरोसा है। पहिलीच निवडणूक जरी असली तरी समाजकारणात आता बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करत आलोय। 8-10 वर्ष झाली आपण सामाजिक कामं आपण करत आलोय आणि माझी पहिली निवडणूक जरी असली तरी पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे। त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स वाटतो की नक्कीच आपण इथं यशस्वी होऊ। बारामतीतून अजित पवार तब्बल 8व्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। यंदा त्यांच्या समोर प्रथमच निवडणुकीत उतरलेले पुतणे युगेंद्र पवारांचं आव्हान असेल। त्यामुळे या लढतीकडे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलंय। काका पुतण्यामध्ये बारामतीचं बॅटल रंगणार आहे। अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत, तर युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत। अजित पवारांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केली, तर युगेंद्र पवारांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर राजकारणाची सुरुवात केली। 1991 मध्ये पहिल्याच निवडणुकीत अजित पवार बारामतीचे खासदार झाले, तर युगेंद्र पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले। 1995 पासून सलग 6 वेळा अजित पवार बारामतीचे आमदार राहिले, तर युगेंद्र पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले। अजित पवारांनी विविध मंत्रिपदं आणि 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले, तर युगेंद्र पवार बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले। अजित पवार एकही निवडणूक हरलेले नाहीत, तर पहिल्याच निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार अजित पवारांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले। मी त्याच्यामध्ये म्हटलं ना किंवा माझी मागे चूक झाली, आता चूक कोणी केली? पहिला फॉर्म मी भरणार होतो। आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय, माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबाला माहिती आहे काय परिस्थिती। आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली, आईने आधार दिला। आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात। आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं? वरवणे साहेबांनी सांगितलं। म्हणजे मग साहेबांनी आमच्या तात्यासाहेबांचं घर फोडलं का? घरातलं भांडण 4 भिंतीच्या आत झालं पाहिजे, चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही। त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही। आणि आपली परंपरा आहे, आपल्या पहिल्यापासून सगळ्यांनी एकोप्याने राहिल्यानंतर घर पुढे जातात, तर त्या भागामध्ये सगळा बदल त्या ठिकाणी होतो। युगेंद्र पवारांच्या रूपानं पवार कुटुंबातील 7वा सदस्य राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उतरलाय। राष्ट्रवादी एकसंध असल्यापासून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा दबदबा बघायला मिळतो, तर आता राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यावर सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवारांची एंट्री झाली आहे। शरद पवार माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे खासदार, सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार लोकसभेला पराभूत, तर युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात। दादांपाशी होतो आम्ही, मला खूप आनंद झाला, भारी वाटलं, कारण त्यांनी जी योजना बी चालू केल्यात ना त्याबद्दल पण दादाने आम्हाला विचारलं तुम्हाला महिन्याला पैसे भेटतात का, तर आम्ही सांगितलं भेटतात आम्हाला महिन्याला पैसे। तर मग ह्या योजनेबद्दल म्हणजे मला कौतुक पण आहे आणि दादांना आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करू, आमच्या सगळ्या बहिणींनी आमच्या दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू। हमको बहुत खुशी है नहीं क्या, दादा ने इतना बहन के लिए किया है, इसलिए हम सपोर्ट देने के लिए बहन
बोल के एक आए दादा को, और हमको गारंटी है दादा आने वाले बारामती में, दादा शिवाय कोई नहीं आने वाला। अजित पवारांनी बंड करत आता आपली वेगळी वाट निवडली आहे। लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला। आता विधानसभेलाही बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतोय। त्यामुळे निकाल काहीही लागो, पवारच विधानसभेमध्ये पोहोचणार हे तितकंच खरं। जयकुमार जाधवसह बालाजी पोद्दार, पुढारी।